जळगाव जिल्ह्यातल्या 16 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायती अशा एकूण 18 पालिकांसाठी जी आहे उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यावर जळगाव जिल्हा प्रशासनाची नेमकी तयारी काय आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे सर आहेत. सर काय सांगणार उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे. एकूण 18 पालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. कसं आपलं नियोजन असणार आहे? मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यासाठी प्रचार प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेली आहे. आज आता सगळ्या ठिकाणी डिस्पॅच पण सुरू आहे. त्याच्यामध्ये पूर्ण मतदानाचं साहित्य आणि ईव्हीएमच्या डिस्पॅच होतील. शाळांना 2 दिवसांची सुट्टी देण्यात आलेली आहे जिथं मतदान केंद्र आहेत आणि इतरही सर्व मतदार जे आहेत त्यांना सर्व आस्थापनांना 1 दिवसांची सुट्टी देण्यासाठी पण सांगण्यात आलेलं आहे आणि जिथे शक्यच नाही एमर्जन्सी सर्व्हिसेस आहे सुट्टी देणं शक्य नाही त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग टाइम प्लस 2 तास असं कमीत कमी त्यांना सुट्टी देण्याबाबत सांगितलेलं आहे. सगळ्या ठिकाणी आपली पोलिंग पार्टी आज संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे. सगळ्या मतदान केंद्रांवरती जे अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज असतात त्या सर्व असण्याबाबतचे इन्शुअर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण मॉडेल पोलिंग स्टेशन पण आपण तयार केलेले आहेत सगळ्याच नगर परिषदांमध्ये आणि डिस्पॅच प्लॅन पण पोलिसांचा पण तयार झालेला आहे. ट्रान्सपोर्ट प्लॅन तयार झालेला आहे. त्याच्यानंतर सगळीकडे स्ट्रॉंग रूमची अगदी चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे. काही सेन्सिटिव्ह ज्या ठिकाणी आपल्याला वाटत असेल तिथे पोलीस बंदोबस्त आणि कॅमेरा, सीसीटीव्ही कॅमेरा आणि थेट त्याचं रेकॉर्डिंग पण आपण करून घेत आहोत. अशा प्रकारचे सर्व फॅसिलिटीज देण्याबाबतची पूर्ण तयारी प्रशासनाची, पोलीस प्रशासनाची आणि इतरही सर्व जे काही आपल्याला पोलिंग पार्टीजमध्ये सगळे डिपार्टमेंट्स लागतात त्या सर्व डिपार्टमेंटची तयारी झालेली आहे. सर जिल्ह्यामध्ये एकूण किती मतदान केंद्रांवर किती मतदार हे मतदान करणार आहे आणि परत लगेचच दुसऱ्या दिवशी जी आहे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे त्याची देखील तयारी कशी असणार आहे? 977 मतदान केंद्र आहेत आणि त्याच्यामध्ये 8 लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. 12 ठिकाणचं जे आपलं 12 जागांवरचं जे इलेक्शन आहे ते पुढे गेलेलं आहे. त्याचं मतदान 20 तारखेला होणार आहे आणि त्याचा कार्यक्रम 4 तारखेला आपण अनाउन्स करणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण तयारी मतदान केंद्रांवरती देखील झालेली आहे. किती कर्मचारी एकंदरीत नियुक्त करण्यात आले? कारण सर आदल्या दिवशी मतदान आणि लगेचच दुसऱ्या दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. त्याची देखील तयारी आपल्याला करावी लागणार आहे. येस. पोलीस प्रशासन सोडून जवळपास 7,000 लोकांचा आपण याच्यामध्ये नियुक्ती केलेली आहे. त्याला बफर पण आपण दिलेला आहे. जवळपास 20% स्टाफ आपण बफरमध्ये ठेवलेला आहे. कोणाला आयत्या वेळी काही प्रॉब्लेम झाल्यास आपल्याकडे बफरमध्ये पण पोलिंग पार्टीज आणि बफरमध्ये पण स्टाफ उपलब्ध आहे आणि पोलिसांचे देखील प्रत्येक ठिकाणी सगळीकडे आपल्याला बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे. मतमोजणीची कशी तयारी? मतमोजणीसाठी जे लोकेशन्स आहेत त्याची ऑलरेडी आपण प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि त्याची तयारी पूर्ण झालेली आहे. प्रभागनिहाय आणि काही ठिकाणी पॅरलली देखील मतमोजणी करण्यात येणार आहे. त्याबाबतची बॅरिकेडिंग आणि ते 100 मीटरचं त्याचं पेरिफेरी वगैरे ह्या सगळ्या बाबतींची तयारी झालेली आहे. त्यामध्ये पत्रकारांना पासेस देणे असेल आणि कॅन्डिडेट्सना पासेस देणे असेल याबाबतची आणि त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याबाबतची पण पूर्ण व्यवस्था मोजणी केंद्राच्या इथे झालेली आहे. तर अशा पद्धतीने जे आहे मतदान तसेच लगेचच दुसऱ्या दिवशी मतमोजणीची प्रक्रिया असल्याने जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.